सांगलीमध्ये काँग्रेस नेत्यांची एकीची मूठ काहींना बघवली नाही। विश्वजित कदम यांचा जयंत पाटलांवरती निशाणा, तर कदमांनी वादात न पडता विधानसभेच्या कामाला लागावं, वडेट्टीवारांचा सल्ला। विधानसभेसाठी काँग्रेसची स्वबळाचा नारा। विधानसभेच्या 288 जागा लढण्याची काँग्रेसची तयारी। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंचा पुनरुच्चार। नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये हेमंत गोडसेंच्या पराभवानंतर शिवसेनेची मंथन बैठक। दादा भुसे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार। अमोल कीर्तिकर यांना मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज देण्यास जिल्हाधिकाऱ्यांचा नकार, तर मतमोजणीच्या दिवशी केंद्रामध्ये मोबाईलवरती बोलणाऱ्या वायकरांच्या मेहुण्यावर गुन्हा दाखल, मात्र एफआयआरची कॉपी देण्यास पोलिसांचा नकार। केंद्रामध्ये मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांचं जय्यत स्वागत, तर मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसेंचं स्वागत। नीट घोटाळ्याचा गुजरात पॅटर्न, सामना अग्रलेखामधून हल्लाबोल, नीट घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, या सरकारच्या लेखी आश्वासनाशिवाय माघार नाहीच। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं उपोषणावरती ठाम मत। राज्याचा अर्थसंकल्प 28 जूनला सादर होणार। पावसाळी अधिवेशन 27 जून ते 22 जुलैपर्यंत। कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाच्या कामकाजासंदर्भात चर्चा। आषाढीच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारची वारकऱ्यांना भेट। 1,500 दिंड्यांना मिळणार प्रत्येकी 20,000 रुपयांचा निधी। दौंडमधला प्रस्तावित कत्तलखाना रद्द करण्याचाही निर्णय। मुंबई महानगरपालिकेच्या महत्वाकांक्षी कोस्टल रोडचं जवळपास 90% काम पूर्ण। मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास जुलै अखेरपर्यंत सुरू होणार। राज्य सरकारच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आजपासून सुरू। विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांकडून विविध उपक्रम। सिक्कीमच्या मंगना जिल्ह्यामध्ये ढगफुटी, 6 जणांचा मृत्यू, तर 15 परदेशी पर्यटकांसह 1200 पर्यटक अडकले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।